नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्राची ॲग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तसं पाहिलं तर महाराष्ट्रात कांदा हे पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि यासाठी वेगवेगळे शेतकरी आपले वेगवेगळे प्रयोग करत असतात। आज माझ्यासोबत रविकांतजी बेलोटे साहेब आहेत। खरं तर हे कृषी सेवा केंद्र चालवत असताना या परिसरातील शेतकऱ्यांशी एक चांगलं आपुलकीचं नातं जपतच त्यांना मार्गदर्शन करत असतात। याबरोबरच ते एक उत्कृष्ट शेतकरी देखील आहेत। त्यांचाही कांदा हे पीक शेतीमध्ये असतं, तर त्यांचं कांदा पिकाविषयीचा अनुभव याबरोबरच शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्यांकडून येणारे प्रश्न या सगळ्या विषयीची माहिती आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। साहेब, आपलं मनापासून स्वागत। साहेब, मला सुरुवातीला असं विचारायचं की कृषी सेवा केंद्र चालवत असताना आपल्याला शेतीतला अनुभव तितकाच महत्त्वाचा असतो आणि आपण तो अनुभव घेऊन कृषी सेवा केंद्र चालवत आहात। तुमच्या परिसरात कांदा हे पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, याच्याबद्दल काय सांगाल? या परिसरातल्या कांदा पिकाविषयी तुम्ही काय सांगाल? या परिसरातल्या कांदा पिकाबद्दल मी पहिले जे आपण जुन्या पद्धतीने चालत आलो त्यावेळेस चांगलं निघत होतं। नंतर रासायनिकचा वापर वाढला। रासायनिकचा वापर वाढल्यानंतर जमिनी चोपण झाल्यानंतर मुळी लॉक व्हायला लागली। मुळी लॉक झाल्याच्या नंतर मग खेच नाही व्हायला लागलं। पाऊस पाणी वाढल्यामुळे लेट झाल्या लागवडी, तिथून पुढे ॲव्हरेज निघाली। मग काहीतरी बदल करावा त्यात कांदा पिकामध्ये, म्हणून आम्ही बॅक्टेरियल खतं रासायनिक कमी करून, एकदम रासायनिक पण कमी नाही केलं आणि एकदम वाढवलं पण नाही। थोडं थोडं रासायनिक कमी करून काही आपलं जैविक चालू करून मग त्यात बदल केला। जसं जसं चेंजेस करत गेलो तसं तसं रासायनिक झिरो करायचं हे आमचं टार्गेट। म्हणून त्या हिशोबाने मग परत साहेबांची ओळख झाली। मग तिथून पुढं तुमचे प्रॉडक्ट आले, कृषी वरदान आलं, ओके आलं, फास्ट रिझल्ट आलं, कांदा स्पेशल लिक्विड फॉर्ममधलं ते आपलं वापरलं। परत आपलं कोळीसाठी किंवा थ्रिप्स मावा तुडतुडासाठी आपलं मायटेक मग ते सुद्धा कांदे आम्ही यूज करून पाहिले। बाकीचे तुमच्या इकडे आता फळं झाडे वापरत असेल, पण आमच्या इकडे फळं पिके कमी असल्यामुळे मग आम्ही कांद्यावर सुद्धा त्याचा वापर केला। मग आम्हाला प्रत्येक प्रॉडक्टने हे दिलं, रिस्पॉन्स चांगले दिले, प्लस रिस्पॉन्स दिले। त्याच्यामुळं मग आम्ही कंटिन्युटी वापरायला लागलो आणि आम्हाला त्याचे रिझल्ट पण एकदम टॉप निघले। आता कांदा पिकाविषयी बोलत असताना तुम्ही सांगितलं की आमची ही सगळी प्रोडक्ट वापरले, तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या टप्प्यात कशी कशी वापरली आणि त्याचा फायदा काय काय दिसून आला तुम्हाला? आता पहिल्यांदा काय होतं, आपण तर जनरली शेणखत असेल, रासायनिक खत असेल, काही ज्याला जे पहिलं बेसल डोस टाकायचे, मग आपण असो किंवा बाकी शेतकरी असो त्यांना आपण सजेस्ट करणार का बाबा पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे नुसतं वर खतावर पण चालणार नाही, तुम्हाला थोडं आधी हे पण पाहिजे म्हणजे जैविक आपलं शेणखत वगैरे किंवा कोंबड खत असेल, काही प्रेसमड असेल, हे आधी मातीत मिक्स करून घ्यायचं। नंतर नॉर्मली बेसल डोस टाकून घ्यायचा पहिल्यांदा। नंतर काय होतं, नंतर वरून टाकल्यानंतर मातीत व्यवस्थित मिक्स होत नाही। मग आधीच जर टाकलं तर आधीच पण मिक्स होतो। म्हणजे आम्ही काय केलं, पहिले सारे काढले, नंतर आपला बेसल डोस, कृषी वरदान आणि त्यातमध्ये फॉस्फोजिप्सम बेस सुपर या दोनच गोष्टी पहिल्यांदा टाकून घेतल्यानंतर कालवलं, मातीत कालवलं आणि तिथून त्यानंतर ट्रान्सप्लांट केलं। त्याचा यावेळेस अनुभव असा आला का पहिल्यापासूनच कांदे म्हणजे एवढं वातावरण खराब झालं, गारपीट झाली 25 तारखेला, आम्ही 26-27ला लागवड चालू केली। त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर कांदे एकदम याला आले, चांगल्या लेवलमध्ये, फुल आपण मोसम म्हणतो ना त्या मोसममध्ये आले आणि खुरपणी झाली। खुरपणी झाल्याच्या नंतर पाणी दिल्यानंतर 2 दिवस आपण हे म्हणतो ना बराट नॉर्मल पाऊस झाला, सकाळच्या पाड्याचे बादळ पडतात, त्याच्यामुळे एवढे असे शेंडे गेले एवढे। पण तरी पण दांडा पोगर हे असल्यामुळं, रासायनिक कमी असल्यामुळं, जैविक असल्यामुळं ते चांगलं हे राहिलं। त्याचा फायदा असा झाला आम्हाला, कांदे थोडे पिवळे दिसले शेंडे, तिथून खाली जास्त गेले नाही। रासायनिक जर असतं तर कंटिन्युटी ते पूर्ण खाली गेला असता, निसटला गेला असता। त्याच्यामुळे मग तो एक आपला प्लस झाला। आणि त्याच्यानंतर आहे ना आपण हे केलं, मग नंतर थोडंसं वातावरण क्लिअर झालं, मग तिथून पुढं सुटलेच कांदे। परत 3.5-3.25 महिन्याच्या आसपास परत काढण्याचा टाइम होता आपला, 3.5 महिन्याच्या नंतर। पण त्याच्या आधी पण थोडा नॉर्मल पाऊस आणि बराच ते डायरेक्ट शेंडे वाचायला लागले, तसं आपले शेंडे पिवळे झाले पण एकदम पात नाही उतरली, स्लो पात उतरत गेली। स्लो पात उतरत गेल्यानंतर त्याचा फायदा असा झाला का जी साईज आहे ती फुल साईज झाली, कांदा एकदम आवळून आला, असं पात पडली नाही। ज्यावेळेस पात अशी पडते वर लांब, जे रासायनिक खाते माना लांब पात पडते त्यावेळेस साईज नाही होत तुमची। बरोबर। आपलं काय होतं, हाईट कमी पण दांडा एकदम खाली आला आणि साईज पण फुल निघली, चांगली निघली। आमचं म्हणजे जवळपास ॲव्हरेज, माझं वैयक्तिक ॲव्हरेज
17 गुंठ्यात आम्ही 9 टनापर्यंत पोहोचलो. काही ठिकाणी, आता काही ठिकाणी कमी येतं, काही ठिकाणी जास्त येतं. म्हणजे सरासरी आम्ही 16 टनापर्यंत येते. काही ठिकाणी 18 टन, काही ठिकाणी 12 टन, काही ठिकाणी 14 टन. असं हे कांदा उत्पादन घेण्यासाठी आपण प्राचीची कोणकोणती उत्पादने वापरली हे जरा शेतकऱ्यांना समजू द्या. प्राचीचं आहे ना, कृषी वरदान वापरलं खालून. लिक्विड फॉर्म मधलं कांदा स्पेशल झाल्याच्या नंतर फर्स्ट रिझल्ट पण एकदा खालून दिलतं पाण्यातून. आणि त्याच्यानंतर मायटेक आहे, मायटेक पण कांद्याला वापरलं, स्प्रे घेतला होता त्याचा. परत तुमचं ओके तर एक नंबर आहे, सगळे येतात. हे सगळे तुम्ही कांद्यासाठी वापरले होते, त्यामुळे हा सगळा रिझल्ट तुम्हाला. तुम्ही आज या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगाल कांदा उत्पादन घेण्यासाठी? नाही, कोणता शेतकरी असो किंवा आपण असो, कोणतंही जर बारकाईने लक्ष जर ठेवलं, आपण कसं आहे, आमची सवय कशी, सकाळचं जरी आपल्याला बाकीचं असेल, सकाळी उठून एक चक्कर मारायची, त्याला काय आहे काय नाही त्याच्यावर दिवसभर विचार करायचा. जर काय प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे, त्या हिशोबाने प्रत्येकाने पण हे केलं पाहिजे ना. नुसतं दुसऱ्या याच्यावर थांबलं नाही पाहिजे. मग गेलो आम्हाला हे झाले, पण आपल्याला त्याचे काय दिसतंय ते पण पाहिलं पाहिजे बारीक. माझं ते म्हणणं. शेतकऱ्यानं स्वतः लक्ष देऊन शेतीमधलं अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीने केला पाहिजे. हा सर, समजा तुम्ही आले, हे वापरा ते वापरा, ठीक आहे, पण तुम्हाला त्याचं वापरल्यानंतर त्याचे फरक खरंच जाणवलेत का? जर जाणवले असेल तरच मग पुढल्या वेळेस येऊन तुमच्याकडे मागणार. जर नाही जाणवले तर येणार नाही. प्रत्येकाने हे केलं पाहिजे ना, आपला स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद साहेब, आपण एवढी छान माहिती आज आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिली. मनापासून धन्यवाद.